नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 23 मधून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संयुक्तरित्या रिंगणात आहेत। त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्सार सय्यद आणि शारदा चव्हाण तर शिवसेना शिंदे गटाच्या अश्विनी आमले आणि योगेश म्हस्के यांचा समावेश आहे। प्रभाग क्रमांक 23 हा संमिश्र वस्तीचा परिसर असला तरी येथील मतदार हा सजग आणि जागरूक आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या विचारधारेशी मतदार मिळता जुळता असल्याने या चारही उमेदवारांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे। या पार्श्वभूमीवर डीजीपी नगरमधील श्री विघ्नहरण गणेश देवस्थान मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला प्रारंभ झाला। मतदारांचा प्रतिसाद पाहता विजय आपलाच असल्याचा मानस उमेदवारांनी व्यक्त केलाय। जी आमच्या वार्ड क्रमांक 23 चा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि आम्ही निश्चितच विकासाची गंगा या प्रभागामध्ये आणणार आहे। आमच्या योगेश म्हस्के हे खंबीर नेतृत्व करीत आहे आणि त्यांनी मागील 5 वर्षात भरपूर कामं केलेले आहे। त्या जोरावर आता मी पुढच्या 5 वर्ष आम्ही भरपूर विकासाची कामं इथे करणार आहे। वार्डात आणि प्रभागात आम्ही निश्चितच सर्व महिलांची सुरक्षा करता आणि वार्डाच्या प्रभागाच्या सुरक्षा करता काम करणार आहे। त्याकरिता आम्ही सर्वांना विनंती करतो की आम्हाला भरघोस मित्रांनी आमच्या पूर्ण पॅनलला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पूर्ण पॅनलला विजय करून आम्हाला विकासाची कामाची करता परवानगी द्यावी। प्रभाग क्रमांक 23 च्या सर्व उमेदवारांच्या माध्यमातून आज प्रचाराला खऱ्या अर्थाने प्रभागातले ज्येष्ठ नागरिक, माझे मार्गदर्शक सगळेच, श्यामदादा असतील, सुनील भाऊ कुलकर्णी असेल, भीमाशेठ रेड्डी असेल, सुनील भाऊ सुजित भाऊ पाचरकर असेल, सुनील सर्व सगळ्यांचे आता जवळजवळ हा श्यामदादा सगळेच हजारोच्या संख्येने लोक इकडे उपस्थित आहे। खऱ्या अर्थाने आज डीजीपी नगर, टागोर नगर मध्ये प्रचाराचा आज नारळ वाढवण्यात आलं विघ्नहर्ते गणपती मंदिरामधून आणि या कार्यक्रमाला उमेदवार म्हणून अ गटामधून शारदा ताई चव्हाण आणि ब गटामधून अश्विनीताई आमले आणि क गटामधून अन्सारभाई सय्यद वकील सर आणि ड गटामधून मी स्वतः योगेश म्हस्के मी अशा या पॅनलचं बांधणी केली। शिवसेना पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं युतीच्या वतीनं 2 धनुष्यबाण आणि 2 घड्याळ अशा पद्धतीनं हा पॅनल तयार झालेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये आरोग्य सेवक म्हणून मी काम करत आहे, रुग्ण सेवक म्हणून काम करत आहे, समाजसेवक म्हणून मी काम करत आहे। या कामाच्या जोरावर आज या कामाच्या जोरावर प्रभागामध्ये निवडणुकीला सामोरे जात आहे। खऱ्या अर्थाने गेल्या 4 महिन्यामध्ये ज्यावेळेस मला या प्रभागासाठी शिंदे साहेबांनी 3 कोटी रुपयाचा निधी दिला आणि त्याचे उद्घाटन होऊन आता कामं पण चालू झाले। मला वाटतं निवडणूक 15 तारखेला निवडणूक, 16 तारखेला निवडणूक, 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निवडणूक संपल। त्याच्या आधीच आपले कामांचे भूमिपूजन होऊन कामं पण संपतील। खऱ्या अर्थाने जे आज साहेबांनी नगर विकास खात्यामधून जो 3 कोटी रुपयाचा निधी दिला त्याच्या जोरावर या सर्व नागरिकांना विश्वास बसला का प्रथमच या प्रभागामध्ये कुणीतरी 25-30 वर्षामध्ये निधी आणून काम केले आणि त्या कामाच्या जोरावर आज मला आमच्या पुऱ्या पॅनलला सगळं प्रभाग क्रमांक 23 चे सुज्ञ नागरिक निवडून देतील याच्यात काही शंकाच नाही। आणि आजच्या कार्यक्रमाला सर्व नागरिक, सगळे ज्येष्ठ मंडळी, सगळ्या महिला मंडळी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो। आज गाडी आमची 60-70च्या स्पीडनं होती, आता एवढं हे सगळं प्रेम बघून 100च्या गाडीनं 100च्या स्पीडनं गाडी पळेल आमची, कुठेही थांबणार नाही। आणि 14-15 तारखेला मतदान होऊन 16 तारखेला गुलाल आणि विजय यात्रा ही 100% पॅनलचीच निघाल, मी एवढं सांगतो। विजय शामले प्रभाग क्रमांक 23 मधून उमेदवारी करत आहे। शिवसेना शिंदे गट यांच्याकडून आमच्या बरोबर आपले अ गटामधून शारदा चव्हाण आहेत, ब गटामधून मी स्वतः अश्विनी आमले आहे, क गटामधून अन्सारभाई वकील जी आहेत आणि ड गटामधून योगेश आप्पाजी म्हस्के आहेत। योगेश आप्पाजी म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं पॅनल शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादी अजितदादा गटांचे 2 असे आम्ही 4 उमेदवार आहेत। तुम्ही सर्वांनी वरिष्ठांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला एवढी उमेदवारी दिली आहे आणि नक्कीच मतदार सुद्धा आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला नक्कीच विजय मिळवून देतील आणि विजय मिळवून द्यास तेव्हाच आपल्या परिसराचा विकास होईल आणि आम्ही करूनही दाखवू एवढीच प्रार्थना आहे। आणि मी आपल्या पॅनल मधनं
एक हे करताय एक दोन विभाग क्रमांक 23 मधनं मी लढत आहे आणि आपले दोन पॅनल आहे, एक पॅनल आहे आणि 2 शिवसेना आणि 2 घड्याळ आहे. त्यामध्ये आम्ही आपली युती करत आहोत आणि मी तुमच्याकडनं वोटिंगची आशा करत आहे. प्लीज आम्हाला निवडून द्या आणि आम्ही महिला संरक्षणासाठी तुम्हाला बांधिलकी आहोत आणि आपल्या विकासगंगा आपल्या विभागात चांगली चालावी यासाठी आपलं सहकार्य लाभावं. मतदारांनी शिवसेनेचे योगेश मस्के, अश्विनी आमले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शारदा चव्हाण, अन्सार सय्यद यांना विजयी करावे असे आवाहन समर्थकांनी केले आहे. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.